मोर्शी शहरात मोर्शी नगरपालिका अंतर्गत झालेल्या विकास कामात प्रचंड प्रमाणात हलगर्जीपणा होऊन काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्शी नगरपालिका अंतर्गत झालेल्या विकास कामावर जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली। बांधण्यात आलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आल्यानं या कामाचे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच माननीय आमदारांकडे तक्रार करणार असल्याचं यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। एक दिवसासाठी एक अभियंता म्हणून करण अग्रवाल दर्यापूरहून या ठिकाणी येतात। 7 दिवसातून एका दिवसा यावं आणि संपूर्ण रोडचं निरीक्षण करून घ्यावं आणि कदाचित त्या बॅगा सुद्धा भरून घ्याव्या, एवढीच परिस्थिती आज मोर्शी शहराची आहे। मी मोर्शी शहरातील तमाम युवकांना आवाहन करतो, पक्ष कुठलाही असू द्या, कॉन्ट्रॅक्टर कुठलाही असू द्या, आपण आपापल्या वार्डामध्ये होणारी जे कामं आहे, एकदा झालेलं काम परत 10 वर्ष त्या कामावरती कुठलंही नियोजन परत सरकारकडून होत नाही। म्हणून प्रत्येक युवकानं अशा पद्धतीचे जे सोशल मीडियावरती व्हिडिओ वगैरे अपलोड करावे, ते टाकावे आणि जनसामान्यांना दाखवावा की मोर्शी नगरपालिकेचे सीओ जे आहेत मुख्याधिकारी यांच्या मार्फत या मोर्शी शहरामध्ये जो भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेलेला आहे तो संपूर्ण जनतेपर्यंत उघड करावा। भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी राहुलजी चौधरी यांच्या नेतृत्वात त्यांच्या सोबत राहील आणि आज आमदार महोदय, खासदार महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या सर्व तक्रारी येत्या 1-2 दिवसामध्ये या व्हिडिओ सहित या सर्व याच्या सहित आम्ही कलेक्टरकडे पोहोचवू, एवढं सुद्धा या ठिकाणी आम्ही सांगतो। हद्दीमध्ये जे बांधकामं केल्या जातात त्यावर त्यांना देखरेख करणं आवश्यक असते आणि त्यांच्या हाताखाली 2 नगरपरिषदचे कर्मचारी असे एकूण 5 लोकांची टीम आहे। परंतु हा मुख्याधिकारी हे कामं चांगले हो की नाही हो याच्याशी न काही करता फक्त आपली चिरमिरी करासाठी त्या दोन्ही मुख्य अभियंत्यांना त्यांच्या पदावरून दूर केले आणि एक दर्यापूरचा जो जेई आहे त्याला ॲडिशनल अतिरिक्त कारभार म्हणून 1 दिवसासाठी बोलावला आहे। म्हणून हे जे कामं होत आहे मोर्शी शहरातले हे निकृष्ट दर्जाचे होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या कामावर अजूनपर्यंत कोणीही देखरेख केलेली नाही। या कामावर ठेकेदार आला, त्याने ब्लँकेटिंग केलं, मुरुम टाकला, डांबर टाकलं आणि रोलरनं घुमून हा रोड सरळ करून दिला। आज हा रोड पाहायला आला असता सर्वांनी पाहिला की हा किती निकृष्ट दर्जाचा रोड झालेला आहे। त्यांनी या पुलाची पाहणी केली, परंतु आमच्याजवळ त्या इस्टिमेटच्या कॉपीज नसल्यामुळं त्या इस्टिमेटमध्ये काय आहे आणि त्याच्यानुसार बांधकाम करण्यात आलं की नाही यात आम्हाला आज काही सांगता येऊ शकत नाही। तर जे आपले सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहे श्री बकाले साहेब यांच्याकडून आम्ही त्या कॉपीज इस्टिमेटच्या कॉपीज घेऊन सदर त्या इस्टिमेटमध्ये असलेल्या बाबीनुसार तरतुदीनुसार अशी हे इथं बांधकाम झालेलं आहे का हे पहिले तपासू आणि त्याच्यानंतर त्यात काही जर आम्हाला त्रुट्या आढळल्या तर त्या त्रुटीचं आम्हाला समोर कुठं जायचं आहे, कोणावर कंप्लेंट करायची आहे, कुठं तक्रार दाखल करायची आहे ते आम्ही करू। प्रथमदर्शनी असं दिसून राहिलं की या पुलाला ज्या प्रोटेक्टिंग वॉल ज्या पाहिजे होत्या त्या सध्या तरी इथं उपलब्ध नाही आहेत, किंबहुना बांधकाम त्या करण्यात आलेल्या नाही। परंतु ते सुद्धा इस्टिमेटमध्ये आहे की नाही ते अजून सांगता येत नाही। इस्टिमेट पाहिल्यानंतर आम्ही त्या बाबी तपासू। मोर्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या मनमानीपणामुळे होणारी विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।